नंदुरबार तालुका पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना एक मोठा दरोड्याचा कट उधळला आहे। पोलिसांना संशय येताच त्यांनी वाहने थांबवली। यावेळी 2 आरोपी पळून गेले, पण राजेश पवार, विष्णू भोसले आणि एका अल्पवयीन बालकासह एकूण 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता दरोड्यासाठी लागणारे 1,30,500 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले। आरोपींनी कबुली दिली की ते इतर जिल्ह्यातील व बाहेरील राज्यातील लोकांना चिल्ड्रन बँकेच्या नोटा, अमरवेल आणि चमत्कारी मनी यांसारखे लोभ दाखवून त्यांना फसवून बोलावून घेत होते आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करण्याचा त्यांचा इरादा होता। पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील दैनंदिन घडणाऱ्या दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर नंदुरबार यांनी आम्हाला सतत गस्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। दिनांक 3 नोव्हेंबर रोजी आमची पथक हे भोले चाकळे परिसरात गस्त करीत असताना काही इसम हे संशयितरित्या फिरताना आढळून आले। त्या इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे लालच देऊन बाहेरील राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील लोकांना बोलवून त्यांना करन्सी किंवा अमरवेल किंवा मनी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूल थापा देऊन बोलवून घेतात आणि त्यांची लूट केली जाते। त्यांना धाक दाखवला जातो, त्यांच्या अंगावरील पैसे, सोने हे काढून घेतले जातात। अशा घटना घडत असल्याने ही कारवाई करत असताना त्या संशयित इसमांना आम्ही चौकशी केली। त्यांच्याकडे आम्हाला त्या अनुषंगाने अमरवेल तसेच सोने तपासणीसाठी लागणारे लिक्विड, मॅग्नेट, त्याच्यासाठी लागणाऱ्या काड्या, कैची, मिरचीची पूड, धाक दाखवण्यासाठी लागणारी गुप्ती असे साहित्य मिळून आले। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तर ते दरोडा घालण्याच्या तयारीतच असल्याचे आम्हाला दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 381/2025 दरोड्याची तयारी या अनुषंगाने गुन्हा दाखल केला। यात आम्ही 2 आरोपितांना अटक केलेली असून त्यात एक अल्पवयीन आरोपी मिळून आलेला आहे आणि इतर 2 आरोपी हे पसार झालेले आहेत। त्यांचा शोध आम्ही घेत आहोत। तरी याद्वारे आम्ही जनतेला संदेश देऊ इच्छितो की अशी कुणी भूलथापा देत असेल आपल्याला तर आपण बळी पडू नये व त्याबाबत आम्हा पोलिसांना अवगत करावे। नंदुरबार जिल्हा पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे अनेक नागरिकांची मोठी फसवणूक व लुटमार टळली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।